नमस्कार, मी विजया. कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चहा. भारतीय लोकांचं अतिशय प्रिय असं पेय म्हणजे चहा. मग ऋतू कोणताही असू दे, चहा हा हवाच. पाहुणे आले तर त्यांचं पहिलं स्वागत करतात ते चहानेच करतात. तर चला, आज आपण चहा कसा बनवतात ते पाहूया. प्रथम गॅसवर एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यात मी एक पेला म्हणजे हा पेला एका कपा एवढा आहे त्याच्याने पाणी टाकलं. आता त्याच्यात आपला चहाचा चमचा म्हणजेच कांदे पोहे खातो हा पहा, अशा प्रकारचा चमचा आहे. तो एक चमचा चहा पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला 2 चमचे साखर टाकायची आहे. जर कोणाला डायबेटीज वगैरे असेल तर 1.5 चमचाच टाकायचा किंवा कोणाला अजून गोड हवं असेल तर 3 चमचे टाकायचे. साखर ही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकायची. आता हा माझ्याकडे छोटासा खलबत्ता आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये मी अर्धा इंच आलं टाकते. सध्या उन्हाळा आहे म्हणून अर्धा इंच टाकते. जर हिवाळा आणि पावसाळा असेल तर आलं जास्त टाकायचं. आल्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे उन्हाळ्यात आलं कमीच टाकायचं. आणि 2 वेलची टाकलेल्या आहेत आणि ते कुटून घ्यायचं. कुटताना आपल्याला चरभरीत कुटायचं आहे, एकदम पेस्ट करायची नाही. जास्त पेस्ट केल्यामुळे चव चहाची बिघडते. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला कुटायचं आहे. हे असं, हे पहा, असं चरभरीतच कुटायचं आहे. आणि आता चहाला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची आणि आलं कुटलेलं आहे ते टाकायचं आहे आणि अजून 2 मिनटं उकळी येऊ द्यायची, कारण आलं त्याच्यामध्ये आल्याचा अर्क मिक्स झाला पाहिजे. आता त्याच पेल्याने मी दूध टाकलेलं आहे. 1 पेला दूध टाकलेलं आहे. म्हणजे जेवढा पाणी टाकलं तेवढंच दूध टाकलं किंवा त्याच्यापेक्षा कमी टाकलं तरी चालेल, पण जास्त नको टाकायला. जास्त टाकल्यामुळे नुसतीच दुधाची चव येते, चहाची चव नाही येत. आणि हे पहा, एकदम छान उकळी आल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या पळीने खालीवर करायचं. तुम्ही एखाद्या टपरीवर गेलात तर तुम्हाला लक्षात येतच असेल की चहा उकळतोय आणि असे पळीने खालीवर खालीवर करतायत. आता हे मी एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये तो पूर्ण चहा टाकते. तुम्ही डायरेक्ट कपामध्ये टाकलं तरी चालेल, पण कपामध्ये टाकताना सांडण्याची शक्यता असते किंवा किती कपात पडलं आहे ते कळत नाही. म्हणून मी अशी पद्धत वापरते. अशा प्रकारे हा चहा एकदा करून पहा.